श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 120 बोधवचने वेदांत, त्यातील पुढील भाग 36 नंबर. समाज बदलला तरी शास्त्र हे कायम राहिले पाहिजे. समाज बदलला म्हणून शास्त्र बदलणे म्हणजे शास्त्राला शास्त्रपणाच नसण्यासारखे होईल. 37. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. निराळ्या काळी निराळ्या भाषेमध्ये ते मांडावे लागेल इतकेच. 38. नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधन करायला पाहिजे. 39. जशी आपली देहाची रचना तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहातले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की देहामध्ये ते मूर्त आहेत, तर सृष्टीमध्ये अमूर्त स्वरूपात आहेत. 40. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. बरे, या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावे? 41. आपल्या मनामध्ये विचार आणि विकार दोघेही आहेत. विचार हा पोलीस तर विकार हा चोर आहे. जेथे विचार आहे तेथे विकार राहू शकत नाही, पण जर तो तेथे आलाच तर तो विचाराच्या ताब्यात राहील. 42. या जगामध्ये कोणाच्या बुद्धीला पचवत्या आल्या नाहीत, कोणाच्या दृष्टीला पाहता येत नाहीत, कोणाला कल्पनेमध्ये आणता येत नाहीत, अशा कितीतरी वस्तू आहेत. 43. जगामध्ये घडामोडी तर सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ तर कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते. 44. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. 45. एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात. कोणी काही केलेले असते. हे जरी खरे तरी प्रत्येकाने जे करू नये ते केलेले असते, ही गोष्ट निश्चित आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागच्या जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे, ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामध्ये भगवंतांनी एक मोठी सोय ठेवली आहे. ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. 46. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणही स्वाभाविक रीतीने येईल. ते त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजे आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते, ती तापदायक बनते. 47. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल, पण कोणी त्याचा कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. 48. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे. मग पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही. 49. जोपर्यंत आपलेपणा आहे तोपर्यंत ब्रह्माच्या गोष्टी बोलणे फोलपणाचे आहे. ज्याला माती आणि सोने सारखे झाले, ज्याला स्त्री आणि पुरुष हा भेद राहिला नाही, जो आपण स्वतः वितळला, त्याने ब्रह्माच्या गोष्टी बोलाव्या. 50. ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते, त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. 51. कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने समजावे. 52. सत्य वस्तू ही आपल्या कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. 53. नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता वाहणाऱ्या पाण्याची मजाच अनुभवायला सापडते. त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले
तो विषयामध्ये राहून देखील त्यापासून अलिप्तच राहील. होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे तो गंमत म्हणून बघेल. 54. सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. 55 नंबर. काल मुख्यतः 3 प्रकारचा आहे: कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काहीही केले असता परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे, एकदा गोष्ट होऊन गेली, आता काय त्याचे, आता दुःख न करणे हेच बरे. हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. विवेकाने मागे होऊन गेलेल्याची विस्मृती पाडता येते. तसेच पुढे काय होणार आहे हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच, म्हणून स्वस्थ असावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्याची काळजी करू नये. 56. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जर आपल्या हातात नाहीत तर वर्तमान काळ तरी आपल्या हातात कसा असेल? म्हणून परमात्मा करता आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करावे. 57. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. 58. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला गेलो. गाडी दर क्षणी बदलते, पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवरच बसून असतो आणि दिल्लीला पोहोचतो. त्याचप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते, पण आपण जर भगवंताला चिटकून राहिलो तर आपण खात्रीने समाधानाला जाऊन पोहोचू. परिस्थितीला हवी तेवढी बदलू दे. 59. परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. 60. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही. वाचणाऱ्याला जितके लिहिलेले असते तितके समजत नाही. त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही आणि ऐकणाऱ्याला तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणजे मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. 61. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. 62. सर्व प्रचितीमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय. आपण सुखी नाही हा आपला आजचा अनुभव आहे. 63. 100 माणसे असून त्या सर्वांचे जर एकमत असेल तर किंवा त्या सर्वांचे लक्ष जर एकीकडेच असेल तर ती एकच आहेत. जिथे एकपणा आहे तिथे शांती असते. सर्वत्र सामसूम असणे ही शांती नव्हे. 64. सूर्य हा आपल्या आधी होता, तो आज आहे आणि तो पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले असेच घडते. 65. वस्तू दिसते तशी खरी नाही, पण ती मुळीच नाही असे मात्र नाही. ती काहीतरी आहे. एका दृष्टीने खरी वस्तू अशी आहे की प्रत्येकजण जो गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच. शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत, म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो, म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. 66. खरे पाहिले असता जे ज्ञान आपल्याला सांगितले असताना कळते त्याचे बीज आपल्या ठिकाणी असते, म्हणूनच ते आपल्याला कळते. खरी अडचण असेल तर ती ही की पुष्कळ लोकांच्या ठिकाणी ते ज्ञान नंतर जागृत राहत नाही, ते उडून जाते. नाही तर त्या बीजाचा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. 67. मी कोण आहे हे पाहण्याच्या अगोदरच मी काय नाही हे पाहणे म्हणजे मी कोण आहे हे कळेल. 68. मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहणे जसे शक्य नाही तसे बुद्धीने मी कोण आहे हे ओळखणे शक्य नाही. 69. एखादा नास्तिक जर म्हणाला की देव नाहीच, तो कोठे आहे हे दाखवा, तर त्याला असे उत्तर देऊन अडवता येईल की देव कोठे नाही ते दाखवा. पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा तसे काहीतरी आहे ही जाणीव असते. तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावे तो देतो.
यांचे अस्तित्व तो मान्य करतो, म्हणून तो देव नाही असे म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. 70. एखाद्या शेतापेक्षा त्याच्या कुंपणाला जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींची आरासच जास्त करतो. 71. आपण जगतासाठी देव मानतो आणि संत देवासाठी जगत मानतात. 72. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. 73. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो. 74. जी गोष्ट आचरणाला अति सुलभ असते ती समजून सांगायला फार कठीण असते. ती खरे म्हणजे अनुभवानेच जाणायची असते. 75. ज्याप्रमाणे फार उकाडा झाला की पाऊस पडतो, त्याप्रमाणे खरी तळमळ उत्पन्न झाली की ज्ञान प्रकट होते. तळमळ आणि ज्ञान ही एकाच दोरीची दोन टोके आहेत. 76. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक यंत्रांनी आणि चाळण्यांनी काढून टाकल्यानंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर परमात्मा शेवटी प्रकट होतो. पुढे आहे विवेक ही बोधवचने, ती आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.